वटसावित्री पौर्णिमा निमित्त माहूर शहरात भाविक महिलांनी वटवृक्षाला प्रदक्षिणा घालून पूजा केली। त्याच वेळी अचानक मधमाशांचा हल्ला झाला। यामध्ये अनेक महिलांसह एक पुरुष जखमी झाले। ही घटना 10 जून रोजी दुपारी 3 वाजता वार्ड क्रमांक 5 मधील हनुमान मंदिराजवळील वटवृक्षाच्या पायथ्याशी घडली। प्रत्येक वर्षीच्या परंपरेप्रमाणे महिलांनी वटवृक्षाला प्रदक्षिणा घालून पूजा केली। सकाळी 11:25 शुभ मुहूर्ताच्या वेळी मोठ्या संख्येने महिलांनी वटवृक्षाभोवती गर्दी केली होती। महिलांनी अगरबत्ती लावून नारळ अर्पण करून 7 प्रदक्षिणा घालून मनोभावे पूजा केली। त्यानंतर दुपारी 3 वाजता जराही मधमाशांचा त्रास न होताच अचानक झाडावर असलेल्या मौळातील मधमाशांनी महिलांवर हल्ला केला। या हल्ल्यात चंदा पांडे वय 65 वर्ष, ब्राह्मण गल्ली माहूर आणि विलास मोतीराम पवार वय 45 वर्ष, बंजारा तांडा माहूर हे दोघे गंभीरपणे जखमी झाले। मधमाशांच्या कडाडून चाव्यामुळे दोघेही बेशुद्ध पडले, तर अन्य महिलांनाही मधमाशांनी चावा घेतल्याने पळून जावे लागले। घटना घडताच स्थानिक लोकांनी या जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला, मात्र मधमाशांचे अनुसरण करताना त्यांना मोठा त्रास सहन करावा लागला। अखेरीस जखमींना रुग्णालयात दाखल करून वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले। वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर किरण वाघमारे यांनी जखमींचे योग्य उपचार केले। सदर घटनेमुळे परिसरात चांगलीच गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती, पण स्थानिक प्रशासनाने वेळीच मदत केली। संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर।